महाकाल वक्रकुंड महाकार्य सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु देवो सर्वकार्येषु सर्वदा। गणनाथ सरस्वती रवि शुक्र बृहस्पति पंचस्थानी पुरुषा गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। आजूबाजूच्या श्रोत्यांना नम्र विनंती की त्यांनी कृपया मंडप पेंडॉलमध्ये येऊन बसावं। आपली बसण्याची व्यवस्था केलेली आहे। काय ही मोदाधिक माया पिंड ब्रह्मांडच्या ठाया जिस मायने सब लोक ठोकाया माता का बुनाट। बाबा हा गोंधळ म्हणले का आपणच नाही केला। मग गोंधळ म्हणले पहिला काय सर्व आधी गोंधळ म्हणले काय स्वर्ग लोका ठिकाणी त्या इंद्रदेवाने त्या अंबाबाईचा गोंधळ केला। मग त्याचप्रमाणे गोंधळ माईक परशुरामाने माहुरगडामध्ये त्या अंबाबाईचा गोंधळ केला। त्याचप्रमाणे गोंधळ श्रीराम परमुने विजयदशमीच्या दिवशी अंबाबाईचा गोंधळ केला। गोंधळ म्हणजे काय त्याचप्रमाणे शिवाजी महाराजांनी त्या अंबाबाईचा गोंधळ कसा केला। मग चार काय त्या अंबाबाईचा गोंधळ आणि कोण्या प्रकारचा केला तधीपासून पुसती या विघ्नेश्वराला। मग ज्या वक्ताला ब्रह्मदेवाने तुळशी निर्माण काय त्या वक्ताला अगोदर का सांगितलं विधीने निधी प्रतिआरंभ केला। ज्या वक्ताला ब्रह्मदेवाने तुळशी निर्माण काय त्या वक्ताला अगोदर चिंतन अगोदर नमन कोणाचे केले। मग गणपती स्तवन कोणा प्रकार करा गणपती कसे काय गणेश म्हणून त्या गणपती स्तवन कोणा प्रकारचं करावं बोलते सर आधी मन घ्यावा हाती रे मग पूजावा गणपती। हो आधी मन घ्यावा हाती रे मग पूजावा गणपती। मन घ्यावा हाती रे मग पूजावा गणपती। मन बुद्धीचा प्रदान मना मागे नारायण। मन बुद्धीचा प्रदान मना मागे सत्य भाव त्याची पूजा।
गणपती आधी मन घ्यावा हाती रे मग बोलावा गणपती आधी मन घ्यावा हाती रे मग बोलावा गणपती आधी मन घ्यावा हाती रे मग बोलावा गणपती तुका मन मन चंचल आता येईना गुरुच्या बळ तुका मन मन चंचल आता येईना गुरुच्या बळ तुका मन मन चंचल आता येईना गुरुच्या बळ आता येईना गुरुच्या बळ आता येईना गुरुच्या बळ आधी मन घ्यावा हाती रे मग बोलावा गणपती 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 बाबा स्वर्गलोक जागराकुंटी पातळफळ जागराकुंटी मूर्त लोकात जागराकुंटी या ठिकाणी बाबा तिनागी सूर्यदेवाची गादी स्थापन केली म्हणून ती अंबाबाई या गोंधळाला कोणा प्रकारची आली बाबा विषयाने म्हणले महाराज अगं जमले सारे देव माया जमले सारे देव जमले सारे देव माया जमले सारे देव अरे तुळजापूरची माता माझ्या गोंधळाला यावे तुळजापूरची अंबाबाई गोंधळाला यावे जमले सारे देव माया जमले सारे देव जमले सारे देव माया जमले सारे देव जमले सारे देव माया आले सारे देव जमले सारे देव माया जमले सारे देव तुळजापूरची माता माझ्या गोंधळाला यावे तुळजापूरची अंबाबाई गोंधळाला यावे जमले सारे देव माया जमले सारे देव जमले सारे देव माया जमले सारे देव तुळजापूरची अंबाबाई गोंधळाला यावे तुळजापूरची अंबा माझ्या गोंधळाला आले वेणू माता काली माता आली दुर्गा माता वडीची गा सप्तसिंगी विसरली आता हळदी कुंकासाठी देवी काग तोरो सावे हळदी कुंकासाठी माझ्या काग तोरो सावे तुळजापूरची माता माझ्या गोंधळाला यावे तुळजापूरची अंबाबाई गोंधळाला यावे जमले सारे देव माया जमले सारे देव जमले सारे देव माया जमले सारे देव तुळजापूरची अंबा माझ्या गोंधळाला यावे तुळजापूरची अंबा माझ्या गोंधळाला यावे जमले सारे देव माया जमले सारे देव जमले सारे देव माया जमले सारे देव तुळजापूरची अंबा माझ्या गोंधळाला यावे तुळजापूरची अंबाबाई गोंधळाला यावे जमले सारे देव माया जमले सारे देव जमले सारे देव माया जमले सारे देव तुळजापूरच्या आई काले गावची अंबाबाई एक विना आहे मुंबईची मम्मा देवी आली घटा सावे मुंबईची मम्मा देवी आली घटाचारे मुंबईची मम्मा देवी आली घटाचारे अग मावरगडच्या रेणुकेने घेतला ते धावे मावरगडच्या रेणुकेने घेतला ते धावे तुळजापूरची अंबा माझ्या गोंधळाला यावे तुळजापूरची अंबाबाई गोंधळाला यावे जमले सारे देव माया जमले सारे देव जमले सारे देव माया आले सारे देव तुळजापूरची अंबा माझ्या गोंधळाला यावे तुळजापूरची अंबा माझ्या गोंधळाला यावे आई तुळजापूरची अंबाबाई हा सोनिया गाले आनंदाने आज माझ्या गोंधळाला आले आनंदाने आज माझ्या गोंधळाला आले आनंदाने आज माझ्या गोंधळाला आले अरे रेणुका मातेने इथं घेतला ते धावे रेणुका मातेने इथं घेतला ते धावे तुळजापूरची अंबा माझ्या गोंधळाला यावे तुळजापूरची अंबाबाई गोंधळाला यावे जमले सारे देव माया जमले सारे देव जमले सारे देव माया जमले सारे देव आई तुळजापूरची अंबा माझ्या गोंधळाला
देवांवर काय केले त्यांनी घात घातले, बरोबर. मंदिर उद्ध्वस्त केले, आया बहिणींची आपली लुटू लागली. मग त्यावेळेस काय आमचे गोंधळी बंधू आमचे पूर्वज यांनी काय केलं तर त्यावेळेस बहिर्जी नाईक त्याचबरोबर तानाजी मालुसरे यांना सवंगडी करून आपली वेशभूषा धारण करायचे आणि काय तर गनिमांच्या शत्रूंच्या त्या छावण्यामध्ये जाऊन गुप्तहेरी करत होते. आणि ते कोण्या प्रकारे तर काय त्यावेळेस त्यांनी एक भाषा तयार केली, आपण तिला म्हणतो करपल्लवी भाषा. आणि ती जी भाषा आहे तर ते आम्हाला त्यांचं वरदान आहे. मग ते काय करायचे तर गुप्तहेर म्हणजे आपण त्याला सध्या काय म्हणतो की आपलं गुप्त खाता असते बघा, त्या प्रकारे त्यांनी काय केलं तर त्यावेळेस महाराजांना छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांनी साथ दिली स्वातंत्र्य लढण्याकरता. म्हणून अंबाबाईचा जयजयकार त्या शिवाजी महाराजांनी कोण्या प्रकारचा केला, कसा केला, कशी भाषा होती तर भाषा सांगतो तुम्हाला. अगोदर एक गाणं म्हणतो बघा, हा करपल्लवी सादरीकरण. महेश भाऊ देवरे यांच्याकडून ते अंबाबाईच्या नावाला आणि त्या खाली जिल्हाधिकारी महोदयांना विनंती करतो की त्यांनी एखादा शब्द त्यांना सांगावा. नाव शब्द त्या ठिकाणी ते ओळखतात. माझं नाव काही सांगा मॅडम, काही अडचण नाही. भुवनेश्वरी. सेंटेन्स आणि सेंटेन्स. या कार्यक्रमात सगळ्यांना स्वागत करतो. देवीच्या नावाला या कार्यक्रमात सगळ्यांना स्वागत करतो. भुवनेश्वरी. एक मिनिट सुरेश भुवनेश्वरी ताई त्या अंबाबाईच्या नावाला कलाकार दक्षिणा, देवीच्या नावाला अंबाबाईच्या नावाला अंबाबाईच्या नावाला अंबाबाईच्या नावाला अंबाबाईच्या आपण एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये या कलाकारांचं खरं तर कौतुक करूया. यानंतर होणारा कार्यक्रम हा पारंपरिक लोककला भारूड व श्री आंबेला तो आरटे नालेला तो आरटे आपल्या मनातला राजकारणाचा गोंधळ दूर करणारा हा एक गोंधळाचा कार्यक्रम सादर करते होते कालिका माता कला संच विष्णू धुंबळे आणि त्यांचा हा कला समूह. यानंतर आपल्या समोर सादर होणार आहे विद्या भगत व कला संच सादर करता पारंपरिक लोककला भारूड आणि पोतराज. सर्व कलाकारांना सर्व कलावंतांना मनपूर्वक विनंती